नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल गोडे आणि तुमचं हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या युट्यूब चॅनलवर। ठीक आहे मित्रांनो, लक्ष द्या, आपण पार्ट क्रमांक 3 बघत आहोत आणि उरलेले 2 क्वेश्चन होते। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पार्ट क्रमांक 2 मध्ये सांगितलं होतं की एकूण प्रश्न 10 आहे, पण लाईट गेल्या कारणास्तव इथे व्हिडिओ कंप्लीट झालेला नव्हता। तरी काही हरकत नाही, उरलेले 2 क्वेश्चन आपण घेऊ आणि या चॅनलवर आले नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, कारण की तुम्हाला नवनवीन प्रश्न समूह आणि सोबतच नवनवीन ट्रिक्स पण तुम्हाला या चॅनलवर मिळतील। टिकून राहा, पेशन्स ठेवा आणि तुम्हाला नक्कीच चांगलं काहीतरी मिळतील। ठीक आहे, तर बघा आता महत्त्वाची प्रश्न म्हणजे हे 2 प्रश्न झाल्यानंतर पण अजून महत्त्वाचे काही प्रश्न आहेत ते पण घेण्यात येईल, त्याच्यामुळे इथेच बॅक घेऊ नका, कंटिन्यू करा बघणं। ठीक आहे, बघा आता खालीलपैकी मागची उजळणी होऊन जाते। हे 2 प्रॉब्लेम घेतले म्हणजे मागच्या पार्टची पण उजळणी तुमची रिव्हिजन होऊन जाते। फटाफट घेऊन टाकूया, मोकळं करू। ठीक आहे, तर जर बघायचं झालं लेकरं हो, लक्ष द्या, आता महत्वाचं आहे। खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? जेव्हा लहान आणि मोठेपण विचारलं असताना ट्रिक सांगितली होती की 4 नियम बसणार नाही, तेव्हा हे करायचं। 4 नियम कोणता? अंश सारखा दिसतो का हे उघड्या डोळ्यांनी बघायचं, जे कामाचं आहे तेच बघायचं, अदरवाईज वेगळं काही बघू नका ना, आयुष्य कशाला बेकार करता। ठीक आहे, तर अंश समान आहे का? नाही। छेद समान आहे का? नाही। तर मग आता अंशही समान नाही, छेदही समान नाही, याच्यातला अंश आणि छेदामधला फरक हा सुद्धा समान नाही ना। बघा ना, 13 आणि 16 सारखा दिसतो काय? 7 मधून 9 गेले तर 2 राहते, 9 मधून 7 गेले 2 राहते, 4 मधून 3 गेले 1 राहते, 16 मधून 13 गेले 3 राहते, फरक सारखा नाही। तर बघा आता काय करायला पाहिजे। अशा परिस्थितीत मी ट्रिक सांगितली होती, काय करायचं? दोघांना उचलायचं, या दोघांमध्ये स्पर्धा लावायची। स्पर्धा लावायची म्हणजे काय करायचं? बघा, लहान कोण मोठं कोण याची स्पर्धा लावायची। बघा आपल्याला विचारलं काय हे महत्वाचं, लहानच तर लहानालाच उचलायचं आणि मोठ्याला हटून द्यायचं। ह्या दोघांमधून जो मोठा असेल तो आउट होईल, बाहेर जाईल स्पर्धेच्या। मग तिसऱ्या सोबत लावायची। ठीक आहे, लहान मोठा पण विचारलं तेव्हाच हे ट्रिक्स वापरायची। ठीक आहे, जेव्हा 4ही नियम बसत नसणार त्यावेळेस। बघा आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर तिरपा गुणाकार करत होतो। काय करत होतो? 13 गुणिला 9 आणि इथे काय करत होतो? 16 गुणिला 7 या पद्धतीने। ठीक आहे, 13 गुणिला 9, कारण की तिरपा गुणाकार करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, तर बघा इथे 13 गुणिला 9 काय येणार सांगा बरं? 13 130 होते, 13 10 130 होते, 130 मधून 13 वजा जर केले ते 117 येईल। ठीक आहे, तर बघा 117 होतात की नाही होत बघूया आपण। ठीक आहे, 9 त्रिक 27, हातचे आले 2। ठीक आहे, 9 1 9, 9 अधिक 2 11, बरोबर 117 आले। ठीक आहे, 16 गुणिला 7 नाही येत असेल फळा तर 6 6 36 आणि 7 42, हातचे आले 4, 7 1 7, 7 4 11, 112। बघा लहान विचारलेले आहेत, या दोघांपैकी लहान कोण आहे? ते 112 ना, 112 लहान आहे म्हणून याचा अर्थ हा अपूर्णांक काही लहान होईल। लक्ष द्या, समजून घ्या। बघा या लहानाला उचललं, लहान 112 होतं म्हणून 112 लहान आहे म्हणून हा अपूर्णांक लहान आहे असं आपण गृहीत धरलं असतंच असं। ठीक आहे, 7/9। ठीक आहे, याला घेतलं, याच्यासोबत तिसऱ्याला घ्यायचं 3/4 ला, याचा तिरपा गुणाकार 7 गुणिला 4 बरोबर 9 गुणिला 3। ठीक आहे, 7 चौ 28, 9 त्रिक 27, कोणतं लहान आहे? 27 लहान आहे, म्हणजे याचा अर्थ हा अपूर्णांक लहान आहे। त्याला उचलाचं 3/4 बरोबर 4थ्याला स्पर्धा भरवायची 13/16, याचा तिरपा गुणाकार जर मारला 3 गुणिला 16 बरोबर 13 गुणिला 4 करा बरं काय येते? नाहीये 16 त्रिक तर साइन त्रिक 18, हातचाला 1, साइन त्रिक 18, हातचाला 1, 3 1 3, 3 1 4, 48। 13 नाही 52 होतात पण तरी नाही, तर 4 त्रिक 12, हातचाला 1, 4 1 4 अधिक 1 5, 52। ठीक आहे, याच्यात लहान कोण आहे? 48, तर म्हणजे याचा अर्थ हा अपूर्णांक लहान झाला। सगळ्यात लहान अपूर्णांक ही उत्तर आहे, समजून घ्या, प्रॅक्टिस साठी होतं, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या। ठीक आहे, बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 10 त्याच पद्धतीने आहे, सर्वात मोठा आणि जर बघितला तर 4ही नियम आहे का? अंश समान आहे का? नाही आहे। छेद समान आहे का? नाही आहे। फरक एकचा आहे किंवा समान आहे ते बघून घ्या, नाही आहे। अशा परिस्थितीत काय करायचं की आपल्याला त्या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला याच्यापैकी लहान मोठा कोणता ते ओळखायचा आहे। ठीक आहे, हा मोठा इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, दोघांना घेऊया आपण।
15/19 बरोबर 5/8 या दोघांना घेतलं. ठीक आहे. यांचा गुणाकार तिरपा 15 × 8 बरोबर 19 × 5. बघा पाडा येत असेल तर म्हणायचा किंवा 8×45 8×4 बरोबर 8 1 8 8×4 12 120 होतात. 15 120 9 5 45 8×4 5 1 5 5 + 4 9 5 + 4. याच्यात बघा मोठा कोण आहे 120 मोठा आहे म्हणजे याचा अर्थ हा मोठा आहे. पुसला त्याला 15/19 बरोबर 31/38 याचा तिरपा गुणाकार करावा. 15 × 38 बरोबर 31 × 19. बघा आता थोडंसं कठीण वाटत असेल तर तुम्ही गुणाकार पण करू शकता. ठीक आहे. इकडे गुणाकार करूया आपण जर तुम्हाला जमत नसेल तर. ठीक आहे. 15 × 8 120 होतात. हातचे किती आले 12. 15 × 3 45 45 15 × 3 45 आणि 12 57. ठीक आहे. बघा 15 × 3 45 अधिक 10 किती होतात 55 आणि 2 अजून मिळवून टाका 57 570. 31 × 19 जर नसेल तर या पद्धतीने करा. ठीक आहे. गुणाकार करून दाखवतो आहे. नाही जमलं तर काय करायचं. ठीक आहे. तर गुणाकार करत असताना 9 1 9 9 3 27. ठीक आहे. 0 घेतला त्याच्यानंतर 1 1 1 3 1 3 फटाफट करायचं. 9 7 आणि 1 8 मिळवायचे असते. हे 2 आणि 3 5. ठीक आहे. मिळवायचे असते म्हणजे बेरीज करायची असते. तर किती अशी मोठा विचारलेला आहे. काय विचारलं परत मोठा. तर हा या दोघांपेक्षा हा मोठा आहे म्हणजे याचा अर्थ हा पूर्णांक मोठा आहे. ठीक आहे. गुणाकार रफली सांगितलाय. त्याच्यानंतर याला उचला 31/38 बरोबर चौथा जो असेल त्याला उचला 17/24. बघा आता काय करायचं 31 × 24 बरोबर 17 × 38. परत मी याच्यासाठी सांगतोय की तुमच्या समजण्यासाठी 31 × 24 जर नसेल तर 4 1 4 4 3 12 12. ठीक आहे. हातचे 0 2 1 2 2 1 2 2 6. तर बघा याला जर मिळवले तर 4 अधिक 0 0 4 2 अधिक 2 4 7 744 744 बरोबर 17 × 38. कसाही गुणाकार करा सारखाच. ठीक आहे. बघा आता 8 साठी 56 हाचे 5 8 1 8 8 आणि 5 13 0 7 21 हातच्याले 2 3 1 3 3 2 5 यांची बेरीज करा. काही 6 4 आणि 6 646. कोण मोठा आहे म्हणजे याचा अर्थ हाच मोठा आहे. बघा हा मोठा आहे ना तर हा पर्याय होईल आपला 31/38. हा पर्याय काय राहील सर्वात मोठा आहे. तर या पद्धतीने करायचं आहे लेकर हो. तुम्हाला लक्ष द्या समजून घ्या. हे थोडंसं कठीण होतं. हे उदाहरण जे आहे ते कठीण होते. याला कशा पद्धतीने ओळखायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला ही स्टेप करायची नाही हुशार विद्यार्थ्यांनी. आणि जर तुम्ही कोणताही विद्यार्थी बुद्धीने गरीब असेल तर त्यांना थोडीशी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. हे फटाफट तुमच्या डोक्यात बसणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून नोटबुक घेऊन बसा. माझं लेक्चर करत असताना नोटबुक घेऊन बसणे फार गरजेचं आहे. तुमची प्रॅक्टिस पण होते. व्हिडिओ पॉज करा त्याच्यानंतर तुम्ही प्ले करा तुमचं सोडवल्यानंतर की बरोबर आहे किंवा चुकलं माझं म्हणून. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने याचा आपण हे केलेलं आहे. गुणाकार जेव्हा करायची गरज होती गुणाकार केली. बघा जेव्हा पाढे नाही माहीत तर या पद्धतीने पण गुणाकार करू शकता. याची पण तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल गुणाकाराची. ठीक आहे. सोबतच या पद्धती एक्सप्लेनेशन घरी सराव करा. कारण की सराव कराल तर मोठं चांगल्या पद्धतीने कोणताही कन्सेप्ट असेल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा लेकरांनो प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 तुम्हाला एवढ्या चांगल्याने बघायचा आहे की याच्यामध्ये दिसते काय. तुम्हाला बघा 5 अपूर्णांक दिलेले आहे. एकूण किती अपूर्णांक दिलेले आहे 5 अपूर्णांक. याचा उतरता क्रम लावल्यास बरोबर मधला अपूर्णांक ओळखायचा आहे. लेकरो बघा खुल्या डोक्याने तुम्हाला बघायचं आहे. याची प्रॅक्टिस करायची आहे. बघितल्याने होणार नाही. बघितलं असतं जर मुलांनी फक्त बघून जर गणित हा विषय केला असता तर आज गल्लोगल्लीमध्ये गोल्ड मेडलिस्ट पडले असते गणिताचे. ठीक आहे. त्याच्यामुळे असं होणार नाही. तर बघा आता तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. नोटबुक घेऊन बसा आणि बघा इथे 5 अपूर्णांक आहे. 5 अपूर्णांकामध्ये जेव्हा सोडवत असताना बघा 4 नियमात बसतो का हे बघणं गरजेचं आहे आपल्याला.
बघा अंश किंवा पहिला नियम काय म्हणतो आपला, छेद समान आहे का, दिसते का, नाही. त्याच्यानंतर अंश समान आहे का, दिसतो का, नाही. मग फरक समान आहे का, 6 मधून 5 गेले 1 राहतो, 2 मधून 1 गेले 1 राहतो, 4 मधून 3 गेले 1 राहतो, 3 मधून 2 गेले 1 राहतो, 5 मधून 4 गेले 1 राहतो. अरे 5ही अपूर्णांकाचा फरक हा 1 आहे आणि समान आहे. मग जेव्हा फरक 1 असतो, समान असतो, तेव्हा नियम 2 आहेत ना, ज्याचा छेद अंशापेक्षा छेद मोठा असला तर त्याचा अंश व छेद काय असतो, जो अंश व छेद मोठा असतो तो मोठा असतो. अंशापेक्षा जेव्हा छेद मोठा असतो तेव्हा, जेव्हा छेदापेक्षा अंश मोठा असतो तेव्हा ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा. तर बघा आता इथे काय आहे, अंशापेक्षा छेद हा मोठा आहे म्हणून नाही का जो मोठा आहे तो. हे फरक समान असताना उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम माहित आहे तुम्हाला, खालच्या पासून पायरी तुम्हाला माहित आहे. जेव्हा उतरता 10व्या पायरीपासून तर 10वी 9वी 8वी 7वी 6वी अशा पायऱ्या उतरता, 10 पासून तर 1 पर्यंत, पहिल्या पायरीपर्यंत. ठीक आहे. तर जेव्हा पहिले मोठा उतरता म्हणजे काय राहील, मोठा राहील. मोठामध्ये याच्यापैकी मोठा कोण आहे तो ओळखायचा आहे. तर मोठा कशावर ओळखा, नियम क्रमांक 3, पाठ क्रमांक 1 मधला नियम क्रमांक 3 लक्षात घ्यायचा आहे, तुमच्या डोक्यात घालायचा आहे की अंशापेक्षा छेद मोठा आहे, त्याच्यामुळे याला जो मोठा, जो ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. ठीक आहे. तर बघा आता याच्यापैकी कोण मोठा दिसतो, 5/6. हे बघा, हे जसंच्या तसं मी खाली लिहिलेलं आहे. हे जसंच्या तसं मी खाली लिहिलेलं आहे, याला लिहून घ्यायचं. हे तुमच्या समजण्यासाठी लिहिलेलं आहे. मी एक्सप्लेनेशन याच्यासाठी सांगतो, हुशार विद्यार्थ्यांनी लगेच नोटबुक मध्ये आपलं लिहून घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं व्हिडिओ पॉज करून. मग मी काय सांगतो ते नंतर बघितलं तरी चालेल, पण तुमच्या प्रॅक्टिससाठी पॉज करून तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. सराव होईल, सराव चालू आहे. ठीक आहे. इथे बघा आता त्याच्यानंतर लहान कोण आहे, हा याच्यापेक्षा लहान आहे पण खूप जास्त लहान आहे. याच्यापेक्षा पण उरलेले 3 मोठे आहे. 3/4, याच्यापेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा पण हा मोठा आहे, 4/5. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर 3/4 मोठा असाच ओळखता येतो आपल्याला. ठीक आहे. ज्याचा अंश व छेद मोठा तो सगळ्यात मोठा. ठीक आहे. तर मग नंतर काय, 2/3, त्याच्यानंतर 1/2. बघा आता याच्यातला मधातला 2 इकडे 2 इकडे अशा पद्धतीने मधातला ओळखायचा. 3/4 हा काय आहे, पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य पर्याय आहे. ठीक आहे. समजून घ्या, कारण की हे समजणं फार गरजेचं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 12वा, प्रश्न क्रमांक 12वा चांगल्याने लक्ष द्या, खूप चांगल्याने लक्ष द्या, याची गरज आहे तुम्हाला. ठीक आहे. या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा वेळेस काय करायचं, भागाकार करून ते तुम्ही दशांश मध्ये उत्तर काढून, दशांश मध्ये उत्तर काढल्यानंतर तुम्ही त्याचं लहान कोण मोठं कोण हे ओळखण्यापेक्षा वेळ जाणार याच्यात 3-4 मिनिटात ट्रिकली उत्तर सांगतोय. सर्वप्रथम जर याला बघितलं, याला जसंच्या तसं लिहून घ्या. बघा लक्ष द्या, आता काळजीपूर्वक लक्ष द्या लेकरं हो. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये सगळ्यामध्ये जर बघितलं, अंश सारखा दिसतो का, नाही दिसत. छेद सारखा दिसतो का, नाही दिसत. दिसतोय का, दिसतोय. इथे 5, 3, 7, 1, 1 आहे, हा वेगवेगळे आहे. 9, 5, 8, 4, 3 आहे, हे वेगवेगळे आहे. समान कसे आहे, समान नाही. याच्यातला फरक जर बघतो म्हटलं, 9तून 5 गेले 4 राहिले, 5 मधून 3 गेले 2 राहते, 8 मधून 7 गेला 1 राहतो, 4 मधून 1 गेला 3 राहतो, 3 मधून 1 गेला 2 राहतो. हे फरक पण समान नाही आहे. ठीक आहे. अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे, मग सर तुम्ही ते ट्रिक सांगितली होती, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करून लहानाचं लहानपण मोठ्याचं मोठपण 5-5 आहे, करता करता वेळ पण चालला जाईल. ठीक आहे. तर अशा परिस्थितीत काय करायचं हे ट्रिक्स तुम्हाला सांगतो आहे, लक्ष द्या काळजीपूर्वक. ठीक आहे. बघा आता या अशा वेळेस काय करायचं, सर मी भागाकार करू इच्छितो, तर भागाकार करायला काही हरकत नाही, तुम्ही करू शकता, पण याचा पॉईंट मध्ये 0.0.0 सगळ्याचे अँसर जे आहे ना, कारण की अंशापेक्षा काय छेद मोठा आहे, अशा परिस्थितीत दशांश मध्ये तुमचं उत्तर येईल, 0 मध्ये उत्तर येईल. ते जर टाळाटाळ करायचं असेल तर काय करायचं, भाड्याने एक 0 आणायचा, प्रत्येकाला द्यायचं समान. याला देतो 0, याला घेतो 0, याला घेतो 0, याला घेतो 0, याला घेतो 0. हा घेतला भाड्याने 0. काय घ्यायचा, प्रत्येक वेळेस भाड्याने 0 घ्यायचा आणि सगळ्याला घ्यायचा. 1 0 घेत असाल तर 1 0 घ्यायचा, 2 0 घेत असाल तर 2 0 घेऊ शकता. बघा आता भाड्याने घेतलेलं आहे, भाड्याने याच्यासाठी की तुम्हाला ओळखता येईल आणि हे हमखास बरोबर राहणार उत्तर. बघा आता काय करायचं, आता तुम्हाला इझी जाईल. 9च्या कोणत्या पाढ्यामध्ये 50च्या आधी नंबर येतो ते बघा. 9चा फळा म्हणा, 9×5 = 45. बघा 9×5 = 45, उरतं किती 5, म्हणजे याचा अर्थ पूर्ण उत्तर पूर्ण भाग गेला का नाही, पॉइंट मध्ये येते.
एवढंच ठेवायचं. सध्या एवढं याच्यासाठी ठेवायचं, जेव्हा 5-5 सारखे दिसेल, 5 दशांश तुम्हाला सारखे दिसेल, तेव्हा त्याचा भागाकार काढायचा, तोपर्यंत काढायचा नाही. ठीक आहे. इथे बघा काय केलेलं आहे मी, 9×5=45 दशांश मध्ये काहीतरी येते, काही घेणदेण नाही आपल्याला. ठीक आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. 5×5=30 हा पूर्ण भाग दिला, हा दशांश मध्ये नाही आहे. 5×30 6 हा पूर्ण आहे, हा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 8×8=64. बघा आता 8×8 8×45 8×45 8साठी 56 8×8=64. तर बघा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 8×8=64 पूर्ण भाग गेला का नाही, म्हणजे दशांश आहे. एवढं समजून घ्या फक्त मी काय म्हणतो. ठीक आहे. 4×1=4 4×2=8 दशांश आहे. ठीक आहे. इथे बघा 3×3=9 पूर्ण भाग गेला का नाही, दशांश. पुढे काहीतरी पॉईंट मध्ये उत्तर येते, काही घेणं देणं नाही ठेवायचं आहे आपल्याला, काहीही करायचं नाही. बघा सगळे वेगवेगळे आहे, चांगला फायद्याचा आहे. पॉइंट मध्ये केव्हा तुम्ही तिकडे लक्ष देणार, एक डिजिट केव्हा लक्ष देणार, जेव्हा तुमचे हे 5 आणि हा 5 आला, किंवा सगळे 5 पैकी 3 5 येत असेल, अशा वेळेस दशांश एक डिजिटचा आकडा तुम्ही काढू शकता, तोही भागाकार करून. ठीक आहे. तोपर्यंत काढायचा नाही. इथे वेगवेगळे आहे. सगळ्यात मोठा कोण आहे, हा. याच्या जागेवर काय होतं 7.8. बघा आता उतरता, आणि हे तर तुम्हाला ओळखता येईल लेकर हो, की मोठा कोणता, सगळ्यात मोठा कोणता, याच्यापैकी सगळ्यात मोठा कोणता. मी काय केलं हे लक्ष द्या बारकाईने. याच्यापैकी मोठा कोणता हे तर लेकर हो शेंबळे पोरग ओळखेल ना. 5 6 8 2 3 याच्यापैकी मोठा कोणता म्हटलं तर कोणता येईल, तुमच्या डोक्यापुढे 8 लक्षात येईल. 8 हा सगळ्यात मोठा आहे. 8 साठी काय होतं 70/8 नव्हतं, याला 70 आपण भाड्याने घेतलं होतं, त्याचं काम झालं, भाड्याने घेतला, काम संपलं, त्याला काढून टाकायचं 7/8. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 नंतर मोठा कोण आहे याच्यात 6. 6 साठी 3/5 नव्हता, भाड्याने 0 घेतला तर काढून टाकायचा 3/5. बघा 5 नंतर कोणता मोठा आहे 5 आहे. 5 साठी काय होता 5/9. त्याच्यानंतर 3 साठी कोण होता 1/3. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर काय होतं 2 साठी काय होते 1/4. कळलं का, काहीच कठीण नव्हतं, फटाफट काढू शकताय. एका याच्यात लिहायचे, आणि लिहिल्यानंतर 0 हा भाड्याने घ्यायचा, म्हणजे त्याला 0 हा सगळ्याला द्यायचा. 1 0 जर देत असाल 2 शून्याची गरज नाही. इथे तुमच्या प्रत्येक अंकाच्या टेबलमध्ये एवढे अंक कम्प्लिटली येतात 10च्या आतमध्ये, म्हणून म्हणत आहोत. ठीक आहे. तर याच्यामधला मधला अपूर्णांक विचारला असताना मी तुम्हाला मधला कोणता आहे, तर हा वाला आहे, 2 इकडे आणि 2 तिकडे. तर मग 5/9 हा पर्याय योग्य पर्याय आहे. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 13वा. प्रश्न क्रमांक 13वा काय म्हणतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढील अपूर्णांकाचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. खालीलपैकी पर्याय दिलेले आहेत, ते लिहून घ्यायचे व्यवस्थित. जे आहे ते 2/3 5/8 याचा उतरता क्रम लावायचा आपल्याला. ठीक आहे. 5/7 2/5 2/5. बघा आता उतरता क्रम लावायचा. उतरता क्रमासाठी तुम्हाला लहान मोठं तर ओळखायचं असेल तर काय करायचं. बघा याचा अंश छेद समान आहे का नाही आहे. बघा दिसतो नाही दिसत. याच्यातला फरक एकदा चेक करायचा. 3 मधून 2 गेले 1 राहतो, 8 मधून 5 गेले 3 राहते. 1 3चा आहे म्हणजे समान नाही आहे. इथूच मिळला विषय. मग अशा वेळेस काय करायचं, तुमचं जर सोडवतो म्हटलं तर पॉइंट मध्ये म्हणजे दशांश मध्ये उत्तर येते, 0 दशांश मध्ये उत्तर येते. तेवढा भागाकार करण्यापेक्षा सोप्यात सोपी ट्रिक्स मी सांगतो आहे की भाड्याने 0 आणायचा. इथे घेतला 0, इथे घेतला, प्रत्येकाला 1 0 द्यायचा. 1 देता तर एकच द्यायचा, एकाला 2 एकाला 3 असे द्यायचे, 0 नाही. समानता ठेवायची. 2 द्यायची इच्छा असेल तर 2 देऊ शकता, पण आपलं जर एकाच भागात आहे तर 2 देण्याची गरज नाही. ठीक आहे. बघा आता 0 0 दिलं, याचा अर्थ काय करायचा आहे, तुमचा भागाकार सोपा होतो. तुमचा भागाकार याच्यासाठी सोपा होतो की याच्यामध्ये तुम्हाला एक आकडा माहित पडते. जसं बघा आता 3च्या पाड्यामध्ये 20च्या अगोदर 3 सक 18 पूर्ण भाग जातो का, एकदा चेक करायचं. पूर्ण भाग जात नाही. 3 सक 18 होता दशांश मध्ये, कारण की उरतात किती 2 उरतात. 2च्या पुढे आणि दशांशच्या पुढे आपल्याला काहीही घेणं देणं नाही. कधीपर्यंत, जेव्हा 6 दशांश समान येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. जसं मागच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं होतं.
8×45 8×48 इथे पण 2 उरतात. ठीक आहे, सध्या घेणं देणं नाही. इथे आता घेणं देणं आहे कारण की दोनही समान आलेले आहे. ठीक आहे, बघूया तिसरा येतो का. 7×7 49 7 दशांश आलेले आहे. ठीक आहे, आणि 5×20 इथे पूर्ण भाग गेलेला आहे, दशांश आलेला आहे. हा 4 पूर्ण आहे. चला 4 पूर्ण आहे पण तरी त्याचं काही घेणं देणं नाही. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट उतरता क्रम विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, सगळ्यात पहिले तो उतरता क्रम विचारलेला आहे. उतरता क्रम लावण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की उतरता क्रम लावण्यासाठी सगळ्यात मोठ्यापासून सुरुवात करायची तर सगळ्यात लहानापर्यंत शेवट करायचा. ठीक आहे, सगळ्यात मोठा कोण आहे इथे 7 दशांश. म्हणजे याचा अर्थ हा शून्य भाड्याने घेतला होता, हा नाही आहे भाड्याने घेतला होता सगळ्यांसाठी 5/7 घेतला. ठीक आहे, असं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग आता 6 हे 2 आहे ना सर. आता काय करायचं, आता दशांश आता पॉइंट मध्ये काढू शकता. बघा एक तर रफली तुम्ही भागाकार करू शकता किंवा इथेही करू शकता. उरलं किती बघा 3×18. ठीक आहे, उरले किती 2. बरोबर, मग आपण हातचा काय घेत असतो, 0 घेत असतो. बरोबर, हातचा 0 घेतला म्हणजे इथे मी दशांश घेतला. दशांश घेतला म्हणजे काय आहे 2. 3×18 परत 6×18 अजून 2 उरले. जर नाही समजत असेल तर 6.6 आलं. बघा इथे मी करून दाखवतोय 3 आणि 20चा 3×18. आता सगळ्या विद्यार्थ्यांसाठी करावं लागतं. ठीक आहे, बुद्धीने गरीब असणारा विद्यार्थी आहे इथे. ठीक आहे, तर एवढं तर करून द्यावंच लागणार आहे मला आणि मला करावं लागणार आहे. ठीक आहे, हुशार विद्यार्थ्यांनी फक्त संयम धरायचा आहे. त्यांना पण सांगतोय 3×18 इथे उरले किती 2. ठीक आहे, 2 उरल्यानंतर आपण काय करतो 0 घेतो. म्हणजे याचा अर्थ इथे दशांश घेतो. बरोबर, 3×18 उरले किती 2 उरले. परत 1 0 घेतला कारण की दशांशामधून 0 घेतोय आपण. ठीक आहे, 3×18 हे चाललं 6.66 येत आहे. त्याच्यानंतर दुसरा इथे बघा 8×50 8×48 उरले किती 2. अजून मग 0 घेतो. आता 0 घेतला तर हातचा दशांश घ्यावं लागतं. ठीक आहे, दशांश घेतला म्हणून 0 घेतला हातचा. ठीक आहे, 8 2 16 20च्या पहिले पाहिजे ना 4 उरले. इथेच तर झालं 6.2 मोठा का 6.6 मोठा. इथे तिसरा नाही घेतला तरी 1 डिजिट वरच माहित पडते तुम्हाला. ठीक आहे, 6.6 मोठा म्हणजे 20/3. 20 नव्हता हा हातचा 0 घेतला होता तर याला 2/3 हा मोठा आहे. त्याच्यापेक्षा हा लहान आहे 5/10. त्याच्यानंतर कोणता आहे मग उरला कोण सगळ्यात लहान तर 4 दिसत आहे ना. सगळ्यात पेक्षा लहान 2/5. या पद्धतीने करायचं आहे विद्यार्थ्यांना. समजून घ्या काय केलं. आणि तुम्हाला इथे मधातला विचारणार 4 पर्यायामध्ये मधातला विचारणार नाही तुम्हाला. ठीक आहे, 4 पर्यायामध्ये काय म्हटलं शेवटून दुसरा 1 आणि 2 हा उत्तर आहे. शेवटून दुसरा विचारला 5/8 दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय योग्य पर्याय आहे. समजला का, खूप सोपी आहे. मला थोडा वेळ लागतोय कारण की तुम्हाला समजून सांगायचं आहे. फटाफट 4ही पर्याय घ्यायचे, 0 टेकून द्यायचे, 0 भाड्याने घेऊन घ्यायचे. किती राव 5 अपूर्णांक राव 6 राव 0 भाड्याने घेऊन घ्यायचे. जेव्हा 4ही नियमात बसत नाही ना त्यावेळेस काय करायचं 4ही 0 घेऊन घ्यायचे. ठीक आहे, 0 घेतल्यानंतर तुम्हाला सोपी जाईल. ठीक आहे, 6 सोप्यात का बरं पाड्यांमध्ये येते लवकर होऊ शकतं. 3×18 होते इथे दशांश मध्ये येते. पूर्ण भाग जातो का नाही, जसा इथे गेला 5/20 इथे 4 पूर्ण आलेले आहे. हे दशांश मध्ये हे पूर्णांक आहे, हे अपूर्णांक आहे. हे पूर्णांक असल्यामुळे 4 वर संपलेला आहे. इथे दशांशच्या पुढे पण काहीतरी आहे. ठीक आहे, या पद्धतीने हे राहील. इथे पण 1 डिजिटचं काढायचं, खूप काढायचं नाही लांबलंच. ठीक आहे, कारण की एका डिजिटवरच माहित पडत आहे 6 मोठे की 2 मोठे 6 मोठे. म्हणजे याचा अर्थ याच्यापेक्षा हा अपूर्णांक मोठा झालेला आहे या पद्धतीने. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तुम्हाला समजेल. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 चांगल्याने वाचा. पुढील अपूर्णांक चढत्या क्रमाने. आता चढायचं आहे. पायऱ्या लक्षात ठेवायचं. उतरता आणि चढता हे जर विचारलं तर पायऱ्या एकदम लक्षात आल्या पाहिजे. चढायचं आहे म्हणजे लहान्यापासून मोठी. पहिल्या पायरीपासून तर 10व्या पायरीपर्यंत जाणं लेकरो तर 1ली 2री 3री 4थी 5वी 6वी हे चढत चाललेले आहे. उतरता म्हटलं तर वरतून 10वी पासून या 10वी 9वी 8वी असं उतरता क्रम. 10 मोठे की 8 मोठे 10 मोठे. हे आहे चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान म्हटलेलं आहे. हे लक्षात घालणं पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर क्रमाने सुरुवातीपासून दुसरा मानत आहे. सगळ्यात पहिले तर जेवढे पर्याय दिलेले आहेत त्याला व्यवस्थित घेऊन घ्यायचं. 2/5 त्याच्यानंतर 4/7. बघा काय करतोय 7/11. 2 मिनिटाचा खेळ आहे. 3/5
काय सांगितलं होतं, भाड्याने शून्य घ्यायचा. कुठे घ्यायचा, एकच शून्य घ्यायचा. कशासाठी, आपल्या सोयीसाठी घेतो, कारण की दशांश मध्ये कुठे काढणार आहे तुम्ही. ठीक आहे, ते फार किचकट होईल, मग ते वेळ लागेल, म्हणून मी शून्य शून्य भाड्याने घेतलेलं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. बॅलन्सिंग मेथड मध्ये आपण बॅलन्स करत होतो, पण इथे जर बघितलं तर शून्य हा फक्त नाममात्र आहे तुमचं काम काढून घेण्यापर्यंत. ठीक आहे, बघा 5/20 काय होता तिथे, 5 हा पूर्ण भाग गेला. लक्षात द्या, 5/20, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5/20 हा पाड्यामध्ये येतो, म्हणजे 4 हे पूर्ण उत्तर आलेलं, याला पूर्णांक म्हणतो आपण. ठीक आहे, इथे बघा आता 7च्या पाड्यामध्ये 40 येते का, बघूया. 7 5 35, 6 42 नाहीये. मग 40च्या पहिले पाहिजे, 42 हा मोठा होतो, 40च्या पहिले 7 5 35, पूर्ण भाग गेला का नाही, 5 उरते. म्हणजे बाकी जेव्हा 5 आहे, जेव्हा बाकी 0 असतो तेव्हा पूर्ण भाग जातो ना राजू. तर मग अशा वेळेस दशांशचं पुढे आहे काहीतरी आहे, काही घेणं देणं नाही केव्हापर्यंत, जेव्हा समान येत नाही. इथे 4 5 आहे, वेगवेगळे आहे. ठीक आहे, इथं तो ओळखा ना 4 पेक्षा 5 मोठा आहे. ठीक आहे, काय सध्या काही घेणं देणं नाही ठेवायचं जोपर्यंत क्लिअर होत नाही तुमच्या पुढे. ठीक आहे, घेणं देणं मागच्या उदाहरणामध्ये सांगितलं केव्हा घेणं देणं ठेवायचं. 11च्या फाड्यामध्ये बघा, 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66, 11 7 77, 70च्या आत म्हटलं, 11 6 66 दशांश घेतला, कारण की पूर्ण भाग गेला का, 4 होते 4 बाकी. ठीक आहे, नाही. मग इथे बघा, इथे जातो पूर्ण भाग, 5 6 30, 5 6 30, 5 5 25, 5 6 30 होतात, बरोबर, पूर्ण आले. बघा आता इथे एक लॉजिक आहे, चढता म्हटलेलं आहे, तर सगळ्यात लहान कोण आहे, 4 आहे. कोण आहे, लहान आहे 4. ठीक आहे, इथे जर 4 लहान आहे तर ह्या भाड्याने घेतलेला 0 जो आहे तो विसरून जायचं. तर एक तर मी लावून देतो किंवा चढता क्रम बघा मी कशा पद्धतीने करतोय. ठीक आहे, पहिले तर नाही समजलं तर या पद्धतीने लिहून टाका तुमच्या समजण्यासाठी. 4 आहे, 4 नंतर सगळ्यात मोठं कोण आहे, 5. 5 दशांश आहे ना, काहीतरी आहे म्हणजे 5 दशांश आहे. ठीक आहे, मग बघा 6 पूर्ण 6 मोठा आहे, 6 दशांशच्या पुढे काहीतरी आहे ना, आहे काहीतरी आहे, पण काहीतरी नाही, म्हणजे याचा अर्थ याच्यापेक्षा हा मोठा आहे ना, म्हणजे हा काय आहे त्याच्यापेक्षा लहान आहे, आणि सगळ्यात मोठा 6 दशांश आहे. एवढं समजलं, काहीतरी आहे, काही घेणं देणंच काढायचंच नाही ना, वेळ कशाला घालवायचा. जेव्हा समान आले, इथं जर दशांश असतात तेव्हा तुम्हाला एक डिजिट काढावं लागला असतात दशांश नंतर ओळखण्यासाठी. ठीक आहे, तोपर्यंत गरज नाही. ठीक आहे, साधा प्रश्न. 4 साठी काय होतं, 2/5. त्याच्यानंतर 5 दशांश साठी काय होतं, 4/7. 6 साठी काय होतं, 3/5. 6 दशांश साठी काय होतं, 7/11. 0 हटवून टाकायचा. आता काय म्हटलंय, सुरुवातीपासून दुसरा अपूर्णांक, सुरुवात इकडून सुरुवात होते ना, दुसरा म्हणजे 4/7 आहे का पर्याय क्रमांक दुसरा योग्य पर्याय आहे. या पद्धतीने ओळखायचं. समजलं का विद्यार्थ्यांना? काळजीपूर्वक लक्ष द्या, खूप सोप्या पद्धतीने सांगतो आहे की हे करण्याची एवढी गरज नाही, फटाफट तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकता. फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या. मी काय केलेलं आहे की हा 0 तुम्हाला घ्यायचा आहे, तुमचं सोल्युशन लवकर मिळालं, लगेच मिळालं. भागाकार करण्याची गरज नाही, दशांश मध्ये उत्तर काढण्याची गरज नाही. केव्हा काढण्याची गरज राहील, जेव्हा 6 6 6 3 ठिकाणी 6 दशांश सारखं असेल तेव्हा एक डिजिट काढायला नाही तुम्हाला. ठीक आहे, त्या कंडिशनला काढू, तोपर्यंत काढायचं कशाला गरजच नाही. मी ओळखली इथे काढण्याची मला गरज पडली का नाही पडली, असे काही उदाहरणं असतात, याचा स्क्रीनशॉट घ्या, हे समजून घ्या. ठीक आहे, बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 15 आणि 16 जे आहेत ते मी सोबत घेतो आहे. याच्यासाठी काही इम्पॉर्टंट म्हणजे हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्ही चटफट सोडवला पाहिजे. खूप सोप्या ट्रिक्सने सोडवायचा याला. तर बघा, अशा पद्धतीनं जर प्रश्न समजून घेऊया आपण. सगळ्यात पहिले प्रश्न समजणे हा गरजेचा आहे. ठीक आहे, 5/7 व 11/14. ठीक आहे, हे 2 अपूर्णांक, व्यवहारिक अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकाच्या दरम्यान असलेला, दरम्यान म्हणजे या दोघांच्या मधातला. ठीक आहे, बघा लक्ष द्या, ह्या दोघांच्या मधात जे येणारे अपूर्णांक भरपूर सारे असतात, कोणता पण अपूर्णांक असतात मधात. ठीक आहे, जसं आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही बघा ना, 5 आणि 6च्या मधात कोणता येतो, तर 5.1 पासून स्टार्ट केला, 5.1, 5.2, 5.3, 5.4, 5.5, 5.6, 5 आणि 6च्या मधात. हे दशांश रूपी झालं. समजत आहे मी काय म्हणत आहे? ह्या मधातला आहे, दरम्यानचा काढायचा. अशा वेळेस काय करायचं आहे, खूप सोपी ट्रिक्स आहे. 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्ही हे नाही केलं तरी चालेल, पण समजण्यासाठी सांगतोय.
तुम्ही चटपट याच्यावरूनच ओळखू शकता, ठीक आहे. तर या परिस्थितीत काय करायचं, लक्ष द्या काळजीपूर्वक, ठीक आहे. हा महत्वाचा प्रश्न, हा सुटायला नको. खूप सोप्या पद्धतीने आहे आणि हा जर सुटला तर सगळ्यात मोठं दुःख मी समजेल तुमच्या आयुष्यातलं, ठीक आहे. असे तर भरपूर दुःख झाले असणार, पण हे जर हा प्रश्न जर स्पर्धा परीक्षेमधून जर तुम्ही सोडत असाल तर तुमच्यासारखे दुर्दैवी कोणी नाही. मूर्खांनो, लेकरांनो, आणि लक्ष द्या आता, ठीक आहे. तर म्हणून सोडायचा नाही, ठीक आहे. सोडायचा नाहीये, सोडवायचा आहे, ठीक आहे. बघा आता काय करायचं, मी काय करणार आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. सगळ्यात सोपे बघा, दरम्यानमध्ये भरपूर अपूर्णांक असतात, पण जो अपूर्णांक मधातला आहे तो या पर्यायामध्ये असणं आवश्यक आहे, कोणता पण असेल, ठीक आहे. तर बघा आता या पर्यायामध्ये असणार आपल्याला ओळखायचा, मधातला कसा ओळखायचा. 5/7 आहे, 11/14 आहे. तर काय करायचं, अंशाची बेरीज अंशामध्ये करायची, अशी रेष मारायची, ठीक आहे. रेष मारली, 5 अधिक 11 आणि हे 7 अधिक 14, बस हीच एक आयडियाच आहे, हीच एक ट्रिक्स आहे. आणि जे येईल बेरीज ते करून टाका. 11 अधिक 5 16 आणि 14 अधिक 7 21, हा झाला उत्तर. 16 अधिक 21 हे पर्याय क्रमांक दुसरा एकदम योग्य पर्याय. समजत आहे मी काय केलं, काही करायचं नाही. अंशाच्या ठिकाणी जे दिसते अंशाची बेरीज अंशामध्ये करायची, छेदाची बेरीज छेदाची मध्ये करायची. कोणाची करायची, तर ह्या दोन व्यवहारी अपूर्णांकामध्ये जे अंश दिसते त्या अंशाची बेरीज, जे या दोन अपूर्णांकामध्ये जे छेद दिसते खाली दोन याच्यामध्ये, तर दोघांची काय करायची, बेरीज करायची. आता दुसरं हे करण्याची गरज त्या विद्यार्थ्यांना आहे, हुशार विद्यार्थ्यांनी लगेच 11 अधिक 5 16 होतात आणि 16 आहे का, हो आहे, एकाच ठिकाणी आहे, म्हणजे हाच पर्याय घेऊ. 14 अधिक 7 21 होतात, हा पर्याय क्रमांक दुसरा टिक करून घ्यायचा, ठीक आहे. एवढं करण्याची गरज नाही, हे समजण्यासाठी तुमच्या सरावासाठी. लगेच प्रश्न क्रमांक 16 बघून घेऊन लेकर हो, तुमच्या माहितीसाठी. बघा आता इथे मी एक रेष ओढतो, अंशाची बेरीज अंशामध्ये करू, 6 अधिक 14 बरोबर, अंशाची बेरीज, छेदाची बेरीज छेदामध्ये करू, 13 अधिक 24 किती होतात लेकर हो, सांगा बरं. 14 अधिक 6 20 होतात बरोबर. 24 अधिक 13 4 आणि 3 7, नाही जमत तर असं करा, 2 आणि 1 3 37 होतात बघा, ठीक आहे. तर या पद्धतीने 20 आणि 37 हा चौथा पर्याय आहे, हा मधातला अपूर्णांक झाला. समजले का मी काय म्हणत आहे सर, हेच आन्सर कसं येणार, मधामध्ये भरपूर सारे अपूर्णांक येतात, पण त्या मधातल्या अपूर्णांकांपैकी हा 3 पर्याय हे मधातले होऊ शकत नाही, कुठलेही 3, जसे हे 3 मधातले अपूर्णांक राहणार नाही, या 2 व्यवहारी अपूर्णांकांच्या मधातली. मी उदाहरणासहित सांगितलं, 5 आणि 6च्या मधात तुम्हाला जर विचारलं असताना 5 आणि 6च्या मधामध्ये येणाऱ्या दरम्यानची संख्या भरपूर असतात, ठीक आहे. त्याच पद्धतीने याच्यामध्ये दरम्यानचा पण भरपूर असतात, फक्त आणि फक्त एक निवडायचा आहे, तो 4 पर्यायात आहे किंवा नाही ते ओळखायचा आहे. तो ओळखण्याची ट्रिक आणि पद्धत मी सांगितलेली आहे, हे तुम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 17 आणि 18 आता तुम्ही बघितलं होता, 15 आणि 16 त्याच्यासारखा चेकआउट करायचा आहे, फक्त सराव म्हणून, ठीक आहे. हा सराव आहे, सराव प्रश्न आहे. बघा आता मी काय करतो, एक रेष खिळतो आणि अंशाची बेरीज, दोन्ही अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज वरती करतो, 6 अधिक 13 आणि छेदाची बेरीज, दोन्ही व्यवहारिक अपूर्णांकाच्या छेदाची बेरीज मी खाली करतो, 17 अधिक 34, काहीच करत नाही, ठीक आहे. बघा 13 आणि 6 19 होतात, 17 34 नाही तर 7 आणि 4 11, हातचा 1 7 हा अधिक 4 11 1 हातचा, ठीक आहे. 3 अधिक 1 4 अधिक 1 5 51, ठीक आहे. या पद्धतीने 17 आणि बघा 19/51 हा तिसरा क्रमांकाचा पर्याय आहे, योग्य पर्याय आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, लक्ष द्या. इथेही 2 व्यवहारिक अपूर्णांक दिलेले आहे, या दोन्ही अपूर्णांकाच्या मधातला तुम्हाला दरम्यान, इथे पण दरम्यानचा विचारला होता, ठीक आहे. प्रश्न तसाच आहे, समजून घ्या. प्रश्न वाचायचा, दरम्यान विचारलेला आहे, दरम्यानमध्ये भरपूर अपूर्णांक येतात, फक्त महत्वाची गोष्ट एवढंच आहे की भरपूर येणाऱ्यापैकी हा मधात 4ही पर्यायामध्ये असणं आवश्यक आहे, ठीक आहे. ते बघूया, चेक करू. 11 बघा 5 अधिक 11 अंशाची बेरीज अंशामध्ये केली, 9 अधिक 18 तुम्ही इथेही करू शकता, ठीक आहे. जसं 11 5 16 होतात, इथेही करू शकता आणि 18 9 27 होतात, ठीक आहे. 16/27 हा पर्याय क्रमांक चौथा एकदम योग्य पर्याय आहे. तर बघा मी समजून सांगत आहोत, समजून घ्या, खूप सोपी आहे, काहीही करायचं नाही.
या पद्धतीचा प्रश्न आला तर 1 मार्क तुमचा कुठेच नाही गेला, सोडायचं नाही आहे. ठीक आहे, तर समजून घ्या लेकरांनो, तुमच्यासाठी आहे, तुमच्या कामाची गोष्ट आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, बघितल्यावरच याचं उत्तर सॉल्व्ह करता येईल. याला बघा की याला बघा. ठीक आहे, तर 13 अधिक 6 19 होतात, हे माहिती आहे. जग जाईल 19 दिसते आहे का बघा, कोणताच नाही, हाच पर्याय आहे. म्हणजे याचा अर्थ खालच्याची बेरीज सुद्धा 51 व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा असाच ओळखला. बघा 11 5 16 16 आहे का, हो एकाच ठिकाणी, म्हणजे चौथा पर्याय असाच गृहीत झाला, बाकीचेला बघण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तर तरी 18 9 एकदा चेक करून घ्यायचं खात्रीपूर्वक. 27 आहे का चेक मध्ये, हो आहे, म्हणजे याचा अर्थ हा पर्याय एकदम योग्य आहे. तर हे तुम्ही बघितल्या बघितल्या करू शकता, सोडवण्याची गरज नाही. फक्त तरी स्क्रीनशॉट हा तुमच्या माहितीसाठी घेऊ शकता. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 19 आणि 20 शेवटचे प्रश्न आहे याच्यावरचे. ठीक आहे, या पार्ट मध्ये पाठ क्रमांक तिसरा चालू आहे आपला. ठीक आहे, पाठ क्रमांक तिसऱ्या मध्ये हे 20 प्रश्न सराव प्रश्न चालू आहे. 20वा चालू आहे, 19वा आणि 20वा. ठीक आहे, तर बघा आता 19वा प्रश्न मागील चारही जे 15 16 17 18 आपण जे बघितले 4 प्रश्न त्याच्यासारखेच आहे. हे प्रॅक्टिस सरावसाठी आहे. बघा तुम्ही सोडवू शकता, याला बघून घ्या एकदा, तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस सराव करू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून घ्या. व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही सोडून बघा आणि 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, तर याला मी सोडून देतो आहे. तर बघा कशा पद्धतीने सोडून द्यायचं, सोडवायचं, याला सोडवायचं. बघा बघा काय करायचं, अंशाची बेरीज अंशामध्ये करायची 9 अधिक 19. ठीक आहे, आणि 11 अधिक 22. तुम्ही बघता बघताही करू शकता. 19 अधिक 9 28 होतात. ठीक आहे, 19 अधिक 9 28 होतात. ठीक आहे, 11 अधिक 22 33 होतात. बघा 2 आणि 1 3, 2 आणि 1 3 होतात. आता इथे ट्रिक्स वापरू शकता, कधीही अधिक 9 करायचं असल्यास कोणत्याही याच्यामध्ये तर 10 मिळू शकतात. तुम्ही 29 होतात. 19 अधिक 10 29, 1 मायनस करायचं 28 येतात. या पद्धतीची म्हणजे तुम्ही स्वतः या पद्धतीने प्रॅक्टिस जेव्हा सराव कराल तर तुमचं पक्क होईल एकदम 100%. अशा पद्धतीने बुद्धी सुचते. सगळे चांगले कर्म करायला गेले का ऑटोमॅटिक चांगली बुद्धी सुचते लेकरो. ठीक आहे, कर्म चांगले ठेवा. ठीक आहे, 8 अधिक 17 गणिताचे कर्म चालू करून द्या. 9 अधिक 18. बघा इथे पण तसंच आहे. इथे बघितल्या बघितल्या करू शकता. 17 अधिक 8 25 होतात. 17 अधिक 8 25. बघा ठीक आहे, 18 अधिक 9. आता बघा 18 अधिक 9 म्हणजे 10 किती होता, 28 होता. 1 मायनस करा तर 27 होते ना, या पद्धतीचा. ठीक आहे, तर या पद्धतीचा पर्याय क्रमांक बघा 28/33 पहिला क्रमांक, पहिला पर्याय. ठीक आहे, याच्यामध्ये पर्याय क्रमांक तिसरा या पद्धतीचं समजत आहे का मित्र? तर बघा चांगलं समजून घ्या, उमजून घ्या आणि याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सोबतच बघा याला हे तुमचं प्रश्नसमूह 20 झालेले आहे पाठमध्ये. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा विद्यार्थ्यांनो, आपलं प्रकरण 4थं चालू आहे आणि 4थ्यामधलं हा तिसरा पार्ट होता. ठीक आहे, आवर्जून पहिले 2 पार्ट पहा. प्रश्नसमूह आहे आणि महत्वाच्या काही कन्सेप्ट आहे ज्या व्यावहारिक अपूर्णांकामध्ये महत्वाच्या असते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, या चॅनलवर जे मुलं आलेले आहेत, विद्यार्थी आलेले आहेत, त्यांना एक कळकळीची विनंती आहे की ही चॅनल अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्या विद्यार्थ्यांची कोचिंग क्लासेसमध्ये लावण्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि तो पैसे भरू शकत नाही पण शिक्षणापासून वंचित राहत आहे. तो परिस्थितीमुळे कसा ते 12वी आर्ट होतो. ठीक आहे, 12वी आर्ट झाल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती द्यायची इच्छा असते पण त्याच्याकडे लावायला, कोचिंग लावायला पैसे नसते राजे होऊन. तर अशा विद्यार्थ्यांना काय करा की या चॅनलवर तुम्ही जास्तीत जास्त हे चॅनल तुम्ही त्यांना शेअर करा, कारण की कामाचं ठरणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांची जिद्द असते पण कुठेतरी आर्थिक परिस्थितीमुळे खचून जाते. तर सरावासाठी त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करायला लावा आणि सोबतच तुम्ही लक्ष द्या की या चॅनलवर तुम्ही नवीन आलेले आहे तर नक्की तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. अदरवाईज नाही केलं तरी चालेल. मी म्हणणार नाही लाईक करा वगैरे वगैरे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, नाही आवडेल तर तू नाही लाईक करणार. ठीक आहे, म्हणून माझी काही फोर्स नाही आणि या चॅनलवर तुम्ही टिकून राहा, पेशन्स ठेवा. चांगल्या ट्रिक्स तुम्हाला मिळतील आणि सोपी गणित जे आहेत, सोप्या पद्धतीचं गणित कशाला म्हणतात या चॅनलवर तुम्हाला मिळतील. धन्यवाद.